श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आयुष्यात प्रत्येक वाद जिंकणे किंवा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते. नेमकी ही जाणीव म्हणजे शांतपणे निघून जाण्याची कला. अनेकदा आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो जिथे आपले शब्द, आपली ऊर्जा आणि आपल्या भावना वाया जात असतात. समोरची व्यक्ती जर फक्त स्वतःलाच खरे सिद्ध करण्यासाठी भांडत असेल किंवा एखादी जागा आपल्या मानसिक शांततेचा बळी घेत असेल तर तिथे वाद घालत बसण्यापेक्षा स्वतःला शांतपणे बाजूला करून घेणे हा सर्वात मोठा समजूतदारपणा ठरतो. दुर्लक्ष करणे म्हणजे पळपुटेपणा नाही, तर तो आपल्या आत्मसन्मानाचा आणि मानसिक आरोग्याचा घेतलेला एक अत्यंत परिपक्व निर्णय असतो. या कलेचा मुख्य गाभा आपल्या ऊर्जेची बचत करणे हा आहे. जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक गोष्टीला, व्यक्तीला किंवा परिस्थितीला प्रतिक्रिया देतो तेव्हा नकळत आपण आपली शक्ती त्यांना सुपूर्द करत असतो. दुर्लक्ष करण्याची कला आपल्याला हे शिकवते की प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया देणे बंधनकारक नाही. शांतपणे तिथून निघून जाण्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या मौनाचा असा एक आरसा दिसतो ज्याच्या समोर त्याचे सर्व शब्द फिके पडतात. मौन हे केवळ शांत राहणे नसून तो एक तीव्र निषेध असतो जो कोणत्याही मोठ्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक चर्चेतून किंवा विषारी नात्यातून शांतपणे पाऊल मागे घेतो तेव्हा आपण आपल्याला हे दाखवून देतो की आमची शांतता तुमच्या गोंधळापेक्षा बरीच मूल्यवान आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी मनावर प्रचंड ताबा असावा लागतो, कारण परिस्थिती आपल्याला चिथावणी देत असते आणि अहंकार आपल्याला बदला घेण्यास प्रवृत्त करतो. अशा वेळी दक्षिण रागावर मात करून हे माझ्या फायद्याचे नाही असा विचार करून तिथून बाहेर पडणे हीच खरी साधना आहे. ही कला केवळ माणसापुरती मर्यादित नाही, तर मनातील नकारात्मक विचार, जुन्या कटू आठवणी आणि इतरांच्या अपेक्षा या सर्वांना लागू होते. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. शेवटी शांतपणे निघून जाणे म्हणजे समोरच्याचा पराभव करणे नव्हे, तर स्वतःचा विजय साजरा करणे होय. कारण या जगात आपल्या मनशांतीपेक्षा मोठे आणि मौल्यवान दुसरे काहीही नाही. या प्रवाहात आणखीन पुढे जाताना शांतपणे निघून जाणे ही केवळ एक तात्पुरती कृती न राहता ती एक जीवनशैली बनते. सुरुवातीला ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना मनात घालमेल व्हायची तिथेच हळूहळू एक कमालीची शांतता निर्माण होऊ लागते. या कलेचा खरा चमत्कार तेव्हा जाणवतो जेव्हा आपल्याला समजते की जगातील प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्या मतांना बदलणे आपले काम नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुमच्या कृतीचा काय अर्थ काढतात याच्याशी जेव्हा तुमचा संबंध तुटतो तेव्हा खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्याचा अनुभव येतो. हे दुर्लक्ष आपल्याला उदासीन बनवत नाही, तर ते आपल्याला अधिक निवडक बनवते की आपण आपली मौल्यवान भावना आणि वेळ कुठे खर्च करायचा. अनेकदा आपल्याला वाटते की शांतपणे निघून गेल्याने समोरच्याला वाटेल की आपण हारलो, पण प्रत्यक्षात हा एक असा मूक संवाद असतो जो समोरच्याच्या अहंकाराला सर्वात मोठा धक्का देतो. कारण वाद घालणाऱ्याला तुमच्या प्रतिक्रियेची भूक असते. जेव्हा तुम्ही ती प्रतिक्रियाच देत नाही तेव्हा त्याची सगळी शस्त्रे गळून पडतात. हा संयम आपल्याला नात्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी एक वेगळीच उंची देतो. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या डोक्याची रिकामी जागा तयार होते. ती जागा मग नवनिर्मिती, आनंद आणि ध्येयाने भरून निघते. आपली ऊर्जा नको त्या ठिकाणी वाया न गेल्यामुळे आपण स्वतःच्या प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. शेवटी ही कला आपल्याला स्वतःशी जोडते. आपण जेव्हा बाहेरील गोंधळाकडे पाठ फिरून शांतपणे पुढे निघतो तेव्हा आपल्याला स्वतःचाच एक नवा, अधिक परिपक्व चेहरा सापडतो. आयुष्य खूप लहान आहे आणि त्यातल्या सुंदर गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी मनाचे कोपरे रिकामे असणे गरजेचे आहे. कटुता आणि अकस मनात धरून ठेवण्यापेक्षा सोडून देणे आणि दुर्लक्ष करणे हाच पुढे जाण्याचा एकमेव सुज्ञ मार्ग आहे. शांतपणे निघून जाण्याचा हा सलग प्रवाह आपल्याला एका अशा टप्प्यावर आणून सोडतो जिथे जगातील कोणताही वाद आपल्याला हरवू शकत नाही आणि आपण आपल्या शांततेच्या साम्राज्यात राज्य म्हणून जगू लागतो. या प्रवासाच्या अगदी सर्वोच्च शिखरावर जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा दुर्लक्ष करण्याची ही कला एका आध्यात्मिक परिपक्वतेचे रूप घेते. इथे येऊन माणसाला जाणवते की शांतपणे निघून जाणे म्हणजे केवळ माणसापासून किंवा भौगोलिक जागेपासून दूर जाणे नाही, तर स्वतःच्या आतल्या आंतरिक कोल्हालापासून दूर जाणे आहे. समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागली तरी तिच्याबद्दल मनात कोणताही राग, अकस किंवा सुटाची भावना न ठेवता तिला तिच्या कर्मानुसार आणि विचारसरणीनुसार जगू देणे आणि आपण आपल्या मार्गाने पुढे चालत राहणे हा या कलेचा सर्वात प्रगल्भ टप्पा आहे. इथे आपण समोरच्याला माफ करत नाही तर स्वतःला त्या मानसिक त्रासातून कायमची मुक्त करतो. हा सलग प्रवाह आपल्याला हे शिकवतो की प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टहास धरण्यात मूर्खपणा आहे. काळ हा जगातील सर्वात मोठा न्यायनिवाडा करणारा घटक आहे. ही श्रद्धा ज्या दिवशी मनात पक्की होते त्या दिवशी माणसाची वाद घालण्याची इच्छाच कायमची मरून जाते. आपण शांत राहिल्याने समोरचा आपल्याला कमजोर समजेल ही भीती पूर्णपणे गळून पडते.
कारण आपल्याला आपल्या ताकदीची पूर्ण जाणीव झालेली असते. सिंहाने भुंकणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणे हा त्याचा कमकुवतपणा नसून त्याचा राजेशाही बहाणा असतो. नेमकी हीच वृत्ती आपल्या व्यक्तिमत्वात झळकू लागते. या शांततेच्या प्रवाहाचा शेवट एक अथांग समाधानात होतो. जेव्हा तुम्ही जगातील नकारात्मकता, टीका, हेवे दावे आणि निरर्थक स्पर्धा या सगळ्यांकडे केवळ एक त्रयस्थ प्रेक्षक म्हणून पाहू लागता, तेव्हा बाहेरील कोणतंही वादळ तुमच्या मनाचा तळ ढवळू शकत नाही. तुम्ही अशा एका स्थितीत पोहोचता जिथे तुमचे सुख किंवा दुःख हे इतरांच्या कृतीवर अवलंबून नसते. स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या विचारांचा इतका आदर करायला ही कला आपल्याला शिकवते की मग कोणतीही विषारी ऊर्जा आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. शेवटी शांतपणे निघून जाण्याचा हा मार्ग आपल्याला एका अशा निवांत वळणावर आणतो जिथे केवळ निकष शांतता, आत्मसन्मान आणि अथांग आनंद उरतो आणि माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने तृप्त होते. या अथांग समाधानाच्या पुढे जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा शांतपणे निघून जाणे ही केवळ स्वतःचे रक्षण करण्याची पद्धत उरत नाही, तर ती इतरांसाठी एक मुख मार्गदर्शक बनते. या टप्प्यावर तुमच्यामध्ये एक अशी अद्भुत संवेदनशीलता निर्माण होते जिथे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या आक्रमकतेमागे असलेला तिचा अज्ञानपणा, तिचा अहंकार आणि तिची अगतिकता स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिथून शांतपणे निघून जाता तेव्हा त्यामागे राग नसतो, तर एक प्रकारची करुणा असते. समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा अट्टहास सोडल्यामुळे तुम्ही तिच्या अस्तित्वाला जसे आहे तसे स्वीकारून स्वतःचा मार्ग निवडता. हाच तो बिंदू आहे जिथे दुर्लक्ष करण्याची कला ही खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञता बनते. या प्रवाहाचा पुढचा टप्पा आपल्याला आपल्या रोजच्या नातेसंबंधामध्ये आणि सामाजिक आयुष्यात अधिक स्पष्टता देतो. अनेकदा आपण ज्यांना आपले समजतो, ज्यांच्याकडून अपेक्षाभंगाचे घाव मिळतात, अशा वेळी नाती तोडण्याचा मोठा गाजावाजा न करता किंवा कोणतेही पत्कारोप न करता स्वतःला हळूच मानसिकदृष्ट्या बाजूला करून घेणे हीच खरी प्रगल्भता ठरते. कोणत्याही कटुतेशिवाय अबोलपणे निर्माण केलेली ही अंतर नात्यातली उरली सुरली प्रतिष्ठा जपून ठेवते. तुमचे हे शांतपणे दूर जाणे समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते, जो विचार कदाचित हजारो शब्द खर्च करूनही त्यांना पटवून देता आला नसता. तुमचा हा संयम, तुमची किंमत आणि तुमचे वजन समाजात अधिक वाढतो. शेवटी हा जीवन प्रवाह आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या सत्याकडे घेऊन जातो. ते म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी लढाई ही स्वतःशीच असते. जेव्हा तुम्ही बाहेरील सर्व निरर्थक गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकता तेव्हा तुमची सर्व शक्ती तुमच्या स्वतःच्या आंतरिक विकासाकडे वळते. तुम्ही भूतकाळातील चुकांवर पश्चाताप करणे सोडता आणि भविष्यकाळाच्या चिंतेकडे दुर्लक्ष करून आज या क्षणात जगायला शिकता. हा प्रवास तुम्हाला अशा एका अंतिम ध्येयाकडे नेतो जिथे तुमचे मन एका संत वाहणाऱ्या नदीसारखे होते. वाटेत किती दगडधोंडे आले तरीही ती नदी त्यांच्याशी न भांडता स्वतःचा रस्ता काढत शांतपणे समुद्राकडे निघून जाते. तुमच्या आयुष्याचा हाच तो प्रवास आहे जो तुम्हाला बंधनातून मुक्त करून खऱ्या अर्थाने शांत, समृद्ध आणि अमर बनवतो. या संपूर्ण प्रवासाचा शेवट करताना शांतपणे निघून जाणे ही केवळ एका तात्पुरती सोय किंवा तडजोड नसून जीवनाचे अंतिम आणि सर्वोच्च सत्य आहे. जेव्हा आपण या कलेच्या परिपूर्णतेवर पोहोचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आयुष्यातल्या अनेक समस्या या सोडवण्यासाठी नसतात, तर त्या सोडून देण्यासाठी असतात. जितका वेळ आपण नकारात्मक गोष्टीशी भांडण्यात घालवतो तितकाच वेळ आपण स्वतःच्या आनंदापासून दूर राहतो. शांतपणे पाऊल मागे घेणे म्हणजे पराभव स्वीकारणे नव्हे, तर एका मोठ्या आणि शांत युद्धाची मूक घोषणा असते जिथे जिंकणारा फक्त आणि फक्त तुमचा आत्मसन्मान असतो. हा शेवट आपल्याला एका अशा वळणावर आणून ठेवतो जिथे मनाचा संपूर्ण कोलाहल थांबलेला असतो. समोरच्याचे टोमणे, जगाची टीका, निरर्थक वाद आणि अपेक्षांचे ओझे या सगळ्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण स्वतःच्या शांतीचा स्वीकार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ उमगतो. नदी ज्याप्रमाणे समुद्राला मिळताना शांत होते त्याचप्रमाणे आपले मनही या कलेमुळे अथांग आणि स्थिर बनते. त्यामुळे जिथे तुमच्या शब्दांना किंमत नाही तिथे मौन बाळगणे आणि जिथे तुमच्या अस्तित्वाचा आदर नाही तिथून शांतपणे निघून जाणे हाच सुखी आणि समृद्ध आयुष्याचा अंतिम मंत्र आहे. हाच तो शेवट आहे जो मनाला एका नवी, आनंदी आणि बंधनमुक्त सुरुवातीकडे घेऊन जातो. शांतपणे निघून जाणे ही केवळ एका अध्यायाची सांगता नाही, तर ती स्वतःच्या नव्या आणि अधिक समृद्ध अस्तित्वाची खरी सुरुवात आहे. या विचारांचा अंतिम गाभा हाच आहे की जेव्हा आपण परिस्थितीला, व्यक्तींना किंवा नकारात्मकतेला जिंकू देतो तिथून शांतपणे दूर होऊन तेव्हा प्रत्यक्षात आपण स्वतःला जिंकून देत असतो. जगाच्या नजरेत ते कदाचित माघार घेणं असेल, पण तुमच्या आत्म्याच्या नजरेत तो एक सर्वोच्च विजय असतो. हा शेवट आपल्याला हे शिकवतो की आयुष्यात बांधून ठेवण्यापेक्षा सोडून देण्यात आणि ओरडण्यापेक्षा मौन बाळगण्यात जास्त ताकद आहे. आता या संपूर्ण प्रवाहाला एका वाक्यात गुंपायचे तर, जिथे तुमच्या अस्तित्वाचा आदर नाही आणि जिथे तुमच्या शांततेचा बळी जात आहे तिथून कोणताही गाजावाजा न करता शांतपणे निघून जाणे हाच मानवी जीवनाचा सर्वात सुंदर आणि परिपक्व पूर्ण विराम आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.